नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे। आपल्या सर्वांच्याच आग्रहामुळे आपण दररोज एक नवीन सिरीज आजपासून घेऊन येतो आहेत, ज्यात आपण आपल्याला जे वृत्तपत्र वाचायला मिळत नाही, अनेक जण धावपळीमुळे वाचू शकत नाही, त्यासाठी आम्ही महत्त्वाच्या 5 बातम्या आपल्याला सांगणार आहोत, ज्या बातम्या आपल्या आयुष्यासाठी, रोजच्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण असतील। आज आहे 24 फेब्रुवारी। आजचा दिवस आहे केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस। केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणजे दरवर्षी 24 फेब्रुवारीला साजरा केला जातो। 24 फेब्रुवारी हा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस का साजरा केला जातो, तर उत्पादन शुल्क एक अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे इनडायरेक्टली टॅक्स ज्याला म्हणतो आपण, उत्पादन क्षेत्राला लागू होतो। याचे सरकारी महसुलात महत्त्वपूर्ण योगदान असते। उत्पादन शुल्क एक अप्रत्यक्ष कर आहे। 24 फेब्रुवारी हा केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणून साजरा केला जातो। उत्पादन शुल्क हा अप्रत्यक्ष कर म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स असतो, जो आपल्या उत्पादन क्षेत्राला महत्त्वाचे योगदान देत असतो। हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश हा आहे की देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कर प्रणालीच्या योगदानाचे महत्त्व पटवून देणारा दिवस आहे। सध्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या जगात याचे स्वरूप आणि महत्त्व पूर्णपणे बदललेले आपल्याला बघायला मिळत आहेत। पूर्वी कागदी फाईल्स असायच्या, प्रत्यक्ष भेटीवर वसुली अवलंबून असलेल्या होत्या। हा दिवस आपल्याला डिजिटल इंडियाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून साजरा करायचा आहे। आज आपण या दिवसाचे डिजिटल युगातील महत्त्व जाणून घेणार आहोत। त्यापूर्वीच आपण थोडीशी इतिहासही जाणून घेणार आहोत की हा दिवस कधीपासून साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो, याचं महत्त्व काय आहे। तर केंद्रीय उत्पादन शुल्क हा जो कायदा आहे, हा मीट ॲक्ट म्हणजे मीट कायदा जो होता 24 फेब्रुवारी 1944 मध्ये भारतात लागू करण्यात आला होता, ज्याचा उद्देश कर जमा करून साठवलेल्या पैशाचा वापर देशाच्या विकासासाठी करायचा होता। तसेच कारखान्यांमध्ये होणाऱ्या उत्पादनाबाबत पारदर्शकता ठेवणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे असा हा त्याचा उद्देश होता। आजचा हाच दिवस कर प्रणालीत योगदान देणाऱ्या सीमा शुल्क आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या कामाचा गौरव सुद्धा करण्यासाठी साजरा केला जातो। म्हणजे जे काही इन्कम टॅक्स असेल किंवा जे चांगले काम करतात त्यांच्यासाठी हा गौरव म्हणून साजरा करण्यात येतो। केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे काय, सगळ्यात मोठा हा प्रश्न लोकांमध्ये पडतो। तर केंद्रीय उत्पादन शुल्क म्हणजे देशाच्या हद्दीत उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर त्यांच्या निर्मितीवर जो कर लावला जातो त्याला उत्पादन शुल्क म्हणजेच एक्साइज ड्युटी म्हणतात। दारू आणि तंबाखूसारखे उत्पादन असेल, पेट्रोलियम उत्पादन असेल, औषधे आणि रसायनं असेल, विशेष उद्योगांमध्ये तयार होणाऱ्या निवडक वस्तू यासारख्या वस्तूंवर हा कर लावला जातो। हा कायदा उत्पादन शुल्क विभागाला कर संकलनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मदत करत असतो। ज्याच्यात कर चोरी असेल, कर संकलनाची जी प्रक्रिया आहे ती सुलभ आणि पारदर्शक ठेवण्याचा हा अधिकार कर संकलनासाठी अधिकाऱ्यांना देण्यात येत असतो। यानंतरच आपण आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून घेतलं। आज जे दिवस आहे 24 फेब्रुवारी, यानंतर सर्वात महत्त्वाची बातमी देशातली आज आहे। दहशतवादावर देशातील पहिले व्यापक आणि जाहीर धोरण जाहीर करण्यात आलेले आहे। खरं तर दहशतवादाला घाव घालण्यासाठी, त्यांचा निधी पुरवठा नष्ट करण्यासाठी आणि गुन्हेगारांना वचक भरण्यासाठी हा मोठ्या प्रमाणात कायदेशीर केलेला कायदा आहे। आंतरराष्ट्रीय गटांच्या व शेजारील देशातील जे दहशतवादी कारवाई आहेत, आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सहकार्य यामधनं साध्य करण्याचा देशाचा विचार आहे आणि निश्चितच राष्ट्रीय उपाययोजनांमधून एकत्रित जोड देऊन दहशतवादाचा प्रभावी बिमोड करण्यासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे आजच्या या नवीन कायद्यानुसार। ह्या नवीन तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटद्वारे दहशतवादांच्या भारत विरोधातील जे मानवी हक्क आहेत, कायद्यांवर आधारित प्रक्रियांचा जो अवलंबन आहे तो याच्यातनं साध्य करायचा आहे। कट्टरतावादासह दहशतवादाला चालना देणारे जे घटक आहेत त्यांना यातनं अधोरेखित करून नष्ट करायचे धोरण या कायद्यानुसार आपल्याला करायचे आहे। अल कायदा, इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सिरिया, ISIS यासारख्या जागतिक दहशतवादी गटांचाही नामोल्लेख करण्यात आलेला आहे। या गटांनी आपल्या गुप्त गटांमार्फत जे स्लीपर सेल्स भारतात येतात, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार भडकवण्याचा सतत प्रयत्न करत आलेले आहेत। सीमापार विशेषतः पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये ड्रोनसह प्रगत तंत्रज्ञान वापरून हे दहशतवादी गटाला रसद पुरवण्याचं आणि भारतासाठी संघटित गुन्हेगारी करण्याचं जाळं जोडण्याचं काम करत आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारताला जमीन, पाणी आणि आकाशातून असलेल्या ज्या दहशतवादी धोक्यांचा सामना सतत करावा लागतो, या महत्त्वाच्या क्षेत्रांना दहशतवादी घटकांपासून सुरक्षित करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमता विकसित करणारं हे धोरण आहे। आणि निश्चितच या धोरणामधनं देशाला एक सक्षम राष्ट्र बनवण्याकडे प्रगती आहे। यानंतरच तिसरी बातमी आपण बघणार आहोत देशातली, ती म्हणजे लुटियन सन याच्या जागेवर राजगोपालाचारी यांचा पुतळा राष्ट्रपती भवनाजवळ बसवण्यात आलेला आहे। अशोक मंडपाजवळील राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याने आता लुटियन सन यांच्या पुतळ्याची जागा घेतलेली आहे। खरं तर हे खूप गौरवाची गोष्ट आहे। वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष नष्ट करण्यासाठी आणि भारताची समृद्ध संस्कृती, वारसा आणि परंपरा अभिमानाने स्वीकारण्यासाठी, भारत मातेच्या सेवेत अभूतपूर्व योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी चालू असलेल्या उपाययोजनांचा हा एक भाग असल्याचं द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रपती भवनासह भारत
भारताचे पहिले संसद भवन व ल्युटियन्सन दिल्लीचे निर्माते मानल्या जाणाऱ्या एडविन ल्युटियन्सन्स याचा पुतळा राष्ट्रपती भवन परिसरातून हटवण्यात आलेला आहे। त्याऐवजी त्याच चौथऱ्यावर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले व अखेरचे भारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी यांचा पुतळा उभारण्यात आला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी म्हणजेच काल राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात सुरू असलेल्या पहिल्या राजाजी उत्सवामध्ये त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। खरं तर ही खूप कौतुकाची आणि गर्वाची बाब आहे। देशाच्या इतिहासाला आकार देणाऱ्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या प्रख्यात भारतीय नेत्यांना ओळखण्यासाठी त्यांचा स्वाभिमान आणि देशभक्ती जागवण्यासाठी व्यापक राष्ट्रीय प्रयत्नांचे प्रतीक असल्याचेही द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। आज आघाडीचे स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी आणि विद्वान असलेल्या राजगोपालाचारी यांनी 1948 ते 1950 पर्यंत भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल म्हणून काम केले होते। खरं तर हा त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने गौरव आहे आणि त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न राष्ट्रपतींमार्फत करण्यात आलेला आहे। आजच्या सर्वात महत्त्वाची मराठवाड्याच्या दृष्टीने जर सर्वात महत्त्वाची बातमी जर बघितली तर मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे। खरं तर लातूरच्या रेणापूर असेल येथे मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट आणि रब्बीचं मोठं नुकसान आपल्याला बघायला मिळत आहे। राज्यातील हवामानात मोठा बदल अचानक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामध्ये भारतीय हवामान विभागाने सुद्धा अत्यंत मोठा इशारा दिलेला आहे। अवकाळी पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये। आजही राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट आज मराठवाड्यात जारी करण्यात आलेला आहे। विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट आहे। कर्नाटक पासून मराठवाड्यापर्यंतचा हवेचा जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे, या कमी दाबाचे जो पट्टा निर्माण झालेला या दाबामुळे राज्यात पावसाला पोषक असं वातावरण निर्मिती झालेली आहे। यामुळे मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि लातूर जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसांसह गारपीट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। यामुळे फळबागांसह रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचंही काल आपल्याला बघायला मिळालं। काल मध्यरात्री लातूरसह रेणापूर, लातूरच्या जिल्ह्यातील रेणापूर असेल, शिरूर असेल, आनंदपाळ तालुक्यातही मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला होता। रेणापूरमध्ये काही गावात मोठ्या प्रमाणामध्ये गाराही पडल्याचं आपल्याला बघायला मिळालं। पावसामुळे रब्बी पिकांसह आंब्याचा मोहर सुद्धा गळून पडलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून हा जो वातावरणात बदल झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। या बदलामुळे धाराशिव असेल, बीड असेल, नांदेड, लातूर यासह मराठवाड्यातील 6 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका जाहीर करण्यात आलेला आहे। ही मराठवाड्यातील सगळ्यात मोठी बातमी होती। आता राज्यातली जर बघितलं तर अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। सर्वांनीच काल अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्यांच्या आठवणींना सर्वांनीच उजाळा दिलेला आहे। अजित पवार अंतःकरणापासून प्रेम करणारे माझे सच्चे मित्र होते। वक्तशीरपणा हा दादांचा गुण सर्वांनी शिकला पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शोक प्रस्तावावर बोलताना सांगितलंय। यासह मिटकरी रोहित पवार हे खूपच भावुक झालेले, अश्रू त्यांच्या अनावर झालेले आपल्याला बघायला मिळाले। मंत्री छगन भुजबळ असेल, आदिती तटकरे असेल, शिवसेनाचे उभाटा पक्षाचे भास्करराव जाधव असेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे रोहित पवार, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले होते। खरं तर दादांच्या आठवणींचा उजाळा सर्व सभागृहात आपल्याला बघायला मिळाला। या सर्व सभागृहातील नेते मंडळींचे भाषण ऐकताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यात सतत अश्रू आपल्याला बघायला मिळाले। खरं तर हे खूप दुःखद आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना देण्यात आली होती। आणि सगळ्यात शेवटी जाता जाता क्रिकेट विश्वातले बातमी, T20 वर्ल्ड कप चालू आहे। भारताच्या पराभवाने अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। भारतीय संघ व्यवस्थापन T20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत पुढील लढतीमध्ये फॉर्मात नसलेल्या 3 फलंदाजांना किमान एकाला तरी डिच्चू देण्याची शक्यता आहे। कारण की जी ओपनिंग बॅट्समन आहे ती खूप गंभीररित्या हे बघायला मिळत आहेत। तसे संकेतही भारतीय क्रिकेट संघासाठी जे सहाय्यक प्रशिक्षक आहे रायन टेन, सितांशु कोटक यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण की भारतीय फॉर्म ओपनिंग बॅट्समनचा थोडासा खराब आपल्याला बघायला मिळत आहे। या पराभवानंतर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला पुढील 2 सामने जिंकणे खूपच आवश्यक आहे। संघ व्यवस्थापनाला अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या कामगिरीचा आढावा घ्यावाच लागणार आहे। फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिंकू सिंगची कामगिरी सुद्धा खूपच निराशाजनक आपल्याला बघायला मिळत आहे। त्यातच संजू सॅमसनचे पुनरागमन करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण एक डिच्चू मिळाल्यानंतर संजू सॅमसनला व्हाईट कार्ड एंट्री भेटू शकते। क्रिकेट स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज इंग्लंड आणि पाकिस्तानचा सामना होत आहे। पाकिस्तान आणि इंग्लंड आमने सामने जर बघितलं, खेळपट्टीचा जो तिथला नूर बघितला तर फिरकी गोलंदाजांना शक्यता चांगली आहे। फिरकी गोलंदाज एक निर्णायक क्षण ठरू शकतात। इंग्लंडची जमेची बाब म्हणजे
या महिन्याच्या सुरुवातीलाच कॅन्डी येथील या पालेकल स्टेडियमवर त्यांनी 3 सामन्याच्या T20 मालिकेत यश मिळवलं होतं. त्यामुळे इंग्लंडचं पारडं आपल्याला अद्यापही वर्चस्व बघायला मिळत आहे आणि पाकिस्तानला इंग्लंडला हरवणं अद्यापही जमलेलं नाही. त्यामुळे आजचा विजय निश्चितच इंग्लंडच्या बाजूने जास्त बघायला हरकत नाही आणि पाकिस्तानचा पराभव होऊ शकतो असं निश्चितच जाणकार सांगत आहेत. अशाच पण थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या रोज आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. निश्चितच कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटतोय आणि उद्या अशाच पद्धतीने आम्ही निश्चितच तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या बातम्या देण्याचा प्रयत्न करू. कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची.